मंचावर उपस्थित महायुतीचे सर्व पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, सामाजिक संघटनांचे पदाधिकारी व येथे उपस्थित सळसळणाऱ्या रक्ताच्या सर्व शिवसैनिकांना माझा जय महाराष्ट्र। एकदा आपण घोषणा देऊया, बोला छत्रपती शिवाजी महाराज की। हा आवाज कुणाचा? आपण पाहिलेली आहे, पण साहेब इंजिनियर आहे आणि इंजिनियरांच्या भाषेत जर सांगायचं झालं तर एखादी इमारत ज्या वेळेला उभी राहते त्या इमारतीचा पाया भरत असताना त्या इमारतीच्या पायामध्ये दगड असतात, वाळू असते, सिमेंट असते, पण हा पाया हा स्वतःला गाडून घेत असतो। या गाडून घेतलेल्या पायावर एक इमारत उभी असते आणि नंतर त्या इमारतीचे निघले एकमेकांवर उभे असतात। मला असं वाटतं की हा पाचव्यांदा साहेबांचा विजय हा इथल्या साध्या शिवसैनिकांनी, इथली रिक्षा चालवणारा शिवसैनिक असेल, इथला मजुरी करणारा शिवसैनिक असेल, आमचा शेतकरी मजूर शिवसैनिक असेल, या तळागाळात राम राम नागणाऱ्या शिवसैनिकांनी या इमारतीचा पाया म्हणून स्वतःला गाडून घेतलेला आहे आणि खऱ्या अर्थानं हा या पायांचा, या तळमळणाऱ्या शिवसैनिकांचा विजय असं वाटतं। एकदा या शिवसैनिकांसाठी आपण जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करावं, कारण हा पाया आहे आणि या पायांवर ही सगळी इमारत उभी आहे। मला एकच वाटतं की या सगळ्या इमारतीचा बांधकाम या पाया होत असताना आज आविष्कार बाबा असतील, अजिंक्य बाबा असतील, आमच्या माई असतील, सर्वांनी अतिशय प्राणपणाने ही कुटुंबाने निवडणूक लढवली, सर्व शिवसैनिक त्याच्यामध्ये सामील झाले। या सगळ्या गदारोळात आपल्याला एक लक्षात ठेवायचंय की ही जी विजयाची मिरवणूक आहे, या निवडणुकीमध्ये गावागावामध्ये आपल्या विरोधात काम केलेला कोणताच माणूस तुम्हाला विसरायचा नाही। आता निवडणुका येतील, वोट पडायला लागतील की राजकारण संपलं, मैत्री सुरू करा। त्यांना हे विचारण्याची आता आपल्याला गरज आहे की बाबा ज्या वेळेला या मालेगावचा विकास उंच जात असताना तुम्ही अडथळा आणण्याचं काम केलं आणि या अडथळा आणणाऱ्याला आपल्याला माफी द्यायची नाही, हे या निमित्तानं लक्षात घेतलं पाहिजे। जाता जाता एवढंच सांगतो, या सगळ्या तमाम शिवसैनिक, सर्व पदाधिकारी, हा तळागाळातला शिवसैनिकाचा हा खरा विजय आहे, कारण हा शिवसैनिक प्राणपणाने लढला, कुठेही फोटोत नव्हता, प्रसिद्धीत नव्हता, स्टेजवर नव्हता, पण हा धान्यावर हा एक शिवसैनिक लढला आणि आज लाखांच्या मतांनी साहेबांना निवडून आणलं। या तळागाळात काम करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांना एकदा परत सन्मानाचा जय महाराष्ट्र करतो आणि थांबतो।